नमस्कार मित्रांनो, मराठी स्टॉक मार्केटमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मागच्या पार्टमध्ये एम-एस-सी-डीची प्राथमिक माहिती मी तुम्हाला दिली होती, ज्याच्यामध्ये फास्ट मूव्हिंग लाईन काय असते, स्लो मूव्हिंग लाईन काय असते, हिस्टोग्राम कशा पद्धतीने रीड करायचा, हिस्टोग्राम हा प्रकार काय असतो, तो आपल्याला काय दर्शवतो, अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी मी त्याच्यामध्ये कव्हर केल्या होत्या. या भागामध्ये आपण एम-ए-सी-डीच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज बघणार आहे. जी माहिती आपण भाग क्रमांक 1 मध्ये घेतली, त्याचा उपयोग कसा करायचा आणि वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज कशा बनवायच्या आणि त्या स्ट्रॅटेजीला अनुसरून जे काही ट्रेड मी मागे घेतले होते, ते ट्रेड मी तुमच्याबरोबर या एपिसोडमध्ये डिस्कस करणार आहे. डेफिनेटली मला गॅरंटी की तुम्हाला त्याचा खूप यूज होईल. एम-ए-सी-डी तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने समजाल. स्पेसिफिकली तुम्हाला हे लक्षात येईल की स्टॉक मार्केटमध्ये कुठलाही एक इंडिकेटर घेऊन काम करताना कशा पद्धतीने स्ट्रॅटेजीज डिझाईन करायच्या आणि त्या स्ट्रॅटेजीचं बॅकटेस्टिंग कसं करायचं आणि त्या इम्प्लिमेंट कशा करायच्या, या सर्व गोष्टी तुम्हाला या भागामध्ये लक्षात येतील. मला असं वाटतं की तुम्ही माझे कोर्स मॉड्यूल 1, 2, 3, 4, 5 केले असतीलच. जर नसतील केले तर डायरेक्ट एम-ए-सी-डीच्या भानगडीत पडू नका. पहिले माझे सर्व कोर्स मॉड्यूल स्टॉक मार्केटच्या कोर्सबद्दल जे मी माझ्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले ते पूर्ण करून घ्या. एक लक्षात ठेवा, कुठलाही अभ्यासक्रम सुरुवातीपासून केला तर चांगला समजतो. जर डायरेक्टली तुम्ही कुठल्या इंडिकेटरवर थेट उडी मारणार असाल तर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणार नाही. कोर्स मॉड्यूल 1 मध्ये आपण स्टॉक फंडामेंटल्स, कोर्स मॉड्यूल 2 मध्ये आपण कॅन्डलस्टिक टाइप्स अँड कॅन्डलस्टिक पॅटर्न्स, कोर्स मॉड्यूल 3 मध्ये आपण टाइम फ्रेम अनालिसिस, त्याच्यानंतर कोर्स मॉड्यूल 4, 5, 6 मध्ये मुव्हिंग ॲव्हरेजेस, RSI इंडिकेटर, सपोर्ट अँड रेजिस्टन्स, अशा सर्व गोष्टी ज्या टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस करता लागतात त्याचं डिटेल डिस्कशन, त्याच्यामधले वेगवेगळे पॉईंट्स आपण सगळं कव्हर केलेले आहे. आणि जे तुम्हाला बाहेर 10, 20, 30, 40, 50 घेऊन शिकवलं जातं ते इथे मी फ्रीमध्ये सगळं तुम्हाला उपलब्ध करून दिलंय. त्यामुळे अपेक्षा ही आहे की तुम्ही ते पहिले मॉड्यूल सगळे पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला एक 360 डिग्री अनालिसिस करायला जास्त सोपं जाईल. आणि अर्थात या भागामध्ये आपण एम-ए-सी-डीच्या स्ट्रॅटेजी डिस्कस करणारच आहेत, पण एक विनंती आहे तुम्हाला की आधीच्या या सगळ्या गोष्टी तुम्ही पूर्ण करून घ्या. अजूनपर्यंत जर तुम्ही माझं चॅनेल मराठी स्टॉक मार्केट सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. खाली बेल आयकॉन दिसतोय, हिट करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आज काय बघणार आहे ते बघूया. कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स म्हणजे काय असतं, त्याच्या स्ट्रॅटेजीज काय असतात, याचे डेफिनेशन मी ऑलरेडी मागे RSIच्या वेळी डिस्कस केल्या होत्या. तरी सुद्धा मी तुम्हाला आत्ता सांगतो की कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स काय प्रकार असतात आणि ब्रेकआउट ट्रेड्स कसे आयडेंटिफाय करायचे, ट्रेंड प्रेडिक्शन कसं करायचं. एक लक्षात ठेवा, स्टॉक मार्केट खूप व्होलाटाईल आहे. इथे कधीही कुठली बॅड न्यूज येऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही जो ट्रेंड प्रेडिक्ट करणार आहात तो तसाच राहील त्याची गॅरंटी तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही. पण अप्रॉक्सिमेटली तुम्ही एक ट्रेंड प्रेडिक्ट करू शकता, एक छोटा मोठा ट्रेड तिथे घेऊ शकता. तर ते कशा पद्धतीने तुम्ही एम-ए-सी-डीचा यूज करून डिसाईड करणार ते पर्टिक्युलरली मी तुम्हाला या एपिसोडमध्ये सांगणार आहे. आणि अजून एक इकडे मी क्रेडिट देतो एका पुस्तकाला. ते पुस्तक जेव्हा मी पुस्तकांची एक 10-15 सिरीज करणार, त्याच्यामध्ये मी ते पुस्तक सुद्धा आणणार आहे. पण कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स रिलेटेड हे पुस्तक आहे. माझे जे गुरु आहेत त्यांच्याकडनं मला त्या पुस्तकाबद्दल माहिती कळली. त्याच्यानंतर मी ॲमेझॉनवरनं ते पुस्तक मागून घेतलं आणि त्या पुस्तकातल्या स्ट्रॅटेजीज मी सुरुवातीला मला काही समजल्या नव्हत्या. काही दिवस 6-7 महिने 8 महिने मला घालवावे लागले. तसे चार्ट्स मला शोधावे लागले, तसे सेटअप्स मला शोधावे लागले. तेव्हा मला त्या स्ट्रॅटेजीचा अर्थ कळायला लागला. तर मी हे सर्व क्रेडिट पुस्तकाला देतो. माझं क्रेडिट मी अजिबात कुठलंही क्रेडिट याच्यामध्ये घेत नाही, कारण मी फक्त बॅक टेस्टिंग केलंय, हे सेटअप्स तयार केलेत आणि तुम्हाला मी हे शिकवतोय. पण हे सगळं जे नॉलेज आहे ते मला पुस्तकांमधनं मिळालं आहे. तर खरंच अशी पुस्तकं वाचून तुम्ही एक चांगले ट्रेडर बनू शकता. म्हणजे पूर्वीच्या काळात जे लोकांनी आपले अनुभव लिहून ठेवलेत ते खरंच आजच्या काळातही खूप युजफुल आहेत. चला जाऊया चार्टवरती. तुमच्यासमोर आता ओपन झाला आहे टेक महिंद्राचा चार्ट. ओके, आता हा टेक महिंद्राचा चार्टमध्ये खाली मी एम-ए-सी-डी इंडिकेटर लावला आहे.
त्याची सेटिंग्स मी ऑलरेडी कशी करायची ही तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये शिकवलेली आहे. त्यामुळे पार्ट 1 पहिले बघा. त्याच्यात फास्ट मुव्हिंग लाईन कुठली, स्लो मुव्हिंग लाईन कुठली, हिस्टोग्राम काय प्रकार आहे, हिस्टोग्राम का वाढतो का कमी होतो, हे सगळं मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलंय. त्यामुळे ह्या एपिसोडमध्ये मी फक्त आणि फक्त स्ट्रॅटेजीज डिस्कस करणार आहे की ज्या स्ट्रॅटेजी तुम्हाला ॲक्च्युली वापरायच्या आहेत. पण एक लक्षात घ्या, कुठली स्ट्रॅटेजी तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही जोपर्यंत तुम्हाला बेसिक माहिती नसतील. तर बेसिक्स पहिले समजून घ्या. घाई करू नका. शॉर्टकटमध्ये काही पैसा कमवायच्या मागे लागू नका. मित्रांनो, थोडे एफर्ट्स लावा. एक व्हिडिओ बघून जर असे पैसे कमवता आले असते तर सगळेच श्रीमंत आले असते. त्यामुळे ही सर्व सिरीज बघून घ्या. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला या गोष्टी सांगते कारण मला अशी मनापासून एक माझी तळमळ आहे की तुम्हाला नुकसान कुठलं होऊ नये. प्रत्येक एपिसोड जर तुम्ही बारकाईने बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की मला काय म्हणायचं आहे, नेमकं माझं म्हणणं काय आहे. आणि हे सगळं लर्निंगसाठी चाललंय मित्रांनो. अर्निंगचा याच्यात काही भाग नाही. अर्निंग तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला स्ट्रॅटेजी डिसाईड करून करायचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की प्रत्येक एपिसोड डिटेलमध्ये बघा. घाई करू नका, काही स्किप करू नका. काही महत्त्वाचे वर्ड जर तुमचे मिस झाले तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. त्यामुळे असं काही करू नका. शांतपणे स्टार्ट टू एंड सगळं बघा डिटेलमध्ये. आता इथे टेक महिंद्रा चार्टमध्ये मी जो ट्रेड घेतला होता तो ट्रेड मी तुम्हाला इथे दाखवतो. तो ॲक्च्युली कॉन्व्हर्जन्सचा ट्रेड होता मागच्या मार्चमध्ये, म्हणजे 2020च्या मार्चमध्ये. आता हा व्हिडिओ पुढे पण बराच काळ लोक बघत राहतील. त्याच्यामुळे 2020ला मार्चमध्ये खूप मोठा मेजर फॉल आला होता. करोना केसेस आणि करोना इकडे आल्यानंतर एकदम करोना केसेस इन्क्रीज झाले, मेजर फॉल आला, खूप मोठा फॉल आला. मार्केट 12,000 वरनं थेट 7,500 वरती आलं. आणि जवळपास एक महिनाभर मी कुठलाही ट्रेड घेतला नव्हता. 1-1.5-2 महिने मार्केटमधली व्होलॅटिलिटी कमी होईपर्यंत मी शांत बसलो होतो. बऱ्यापैकी पोझिशन स्क्वेअर ऑफ केला होता. जुनी प्रॉफिट्स माझ्याकडे मी पॉकेट केलेली होती. तर मी काही केले नाही. 1-1.5 महिना शांत बसलो होतो. मार्केटमध्ये खूप व्होलॅटिलिटी होती आणि तेव्हा मी कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्सच्या काही स्ट्रॅटेजी वापरल्या आणि मला चांगले पैसे निघाले. हे बघा, दरवेळी प्रत्येक मार्केटमध्ये प्रत्येक स्ट्रॅटेजी ही युजफुल असते असं अजिबात नाही. हे स्टॉक मार्केटमध्ये होत नाही. काही पर्टिक्युलर ठिकाणी पर्टिक्युलर सेटअप हे परफेक्ट बसतात. ते तुम्हाला आयडेंटिफाय करावे लागतात. तर तिथे MACDचा सेटअप ॲक्च्युली बसत होता. तर आपण आता मागे जाऊया, 2020च्या मार्चमध्ये जाऊया. तिथे मी तुम्हाला दाखवतो की तो सेटअप कसा मी शोधला आणि तिथे मी कसं इम्प्लिमेंट केलं. बघा इकडे मित्रांनो, 27 मार्चला इथे एक तुम्हाला ॲरो करून दाखवतो. एक मिनटं थांबा. थोडासा आजचा व्हिडिओ मोठा होणार आहे पण पेशन्स ठेवून तुम्ही बघावं असं मला मनापासून वाटतं. तुम्ही घाई अजिबात करू नका. बघा इकडे तुम्हाला मी ॲरो काढून दाखवतो. हा इकडे एक बॉटम मार्केटचा स्टॉकचा बॉटम फॉर्म झाला होता मित्रांनो. मी इथे बॉटमला मुद्दामून रेड कलरनी नाही ब्लॅक कलरनी दाखवतो. रेड कलर नको, तो दिसणार नाही कारण कॅन्डलचा कलर सुद्धा रेड आहे. ओके, ते तुम्हाला मी दाखवतोय. बघा एक इकडे बॉटम फॉर्म झाला होता आणि सेम टाइम तिकडे MACDचा मित्रांनो सुद्धा क्रॉसवर झाला होता. मी ते काही घाई गडबडीत लगेच ट्रेड घेतला नाही. मी फक्त तुम्हाला दाखवतोय की मी तेव्हा एक आयडेंटिफाय केलं होतं की बॉटम स्टॉकचा आलाय हे मी कसं आयडेंटिफाय केलं. तेव्हा कोणीच आयडेंटिफाय करू शकत नाही. मार्केट अजून पण पडलं असतं पण तर ते पडलं नाही. थोडीफार प्रमाणात मार्केटमध्ये स्टॅबिलिटी आली. मग मी काही गोष्टी पहिले आयडेंटिफाय करायला सुरुवात केली की काय एक्झॅक्टली तेव्हा मार्केटमध्ये घडत होतं. स्टॉकचा बॉटम आलाय का. तर इथे मित्रांनो तुम्ही बघा की सलग बऱ्याच लाल कॅन्डल झाल्या 30 मार्चपर्यंत आणि त्याच्यानंतर उजवीकडे बघा, ॲरोच्या वरती जो ॲरो आत्ता आहे कॅन्डल स्टिकवरती, त्याच्या उजवीकडे बघा तुम्हाला छोट्या छोट्या कॅन्डल्स दिसतील. त्याच्यानंतर त्या स्टॉकमध्ये कुठलाही मेजर फॉल आला नाही. आता खाली MACDमध्ये जो ॲरो मी केला त्या ॲरोकडे बघा. तिकडे फास्ट मुव्हिंग लाईनने स्लो मुव्हिंग लाईनला क्रॉस केलं. म्हणजे ब्लू लाईनने म्हणजे फास्ट लाईनने, स्लो मुव्हिंग लाईन म्हणजे रेड लाईनला क्रॉस केलं. आता इथे क्रॉस झाल्यावर बऱ्याच जणांना ट्रेड घ्यायची घाई असते म्हणून मी म्हटलं की व्हिडिओ पूर्ण बघा. काही जण ऐकत नाहीत आणि आधीच ते घाईघाईत ते ट्रेड एक्झिक्यूट करतात. त्यांना वाटतं की आता झालं, आता स्टॉक पळणार. पण मित्रांनो तसं नाहीये. इथे त्यांनी क्रॉसओव्हर केला आणि क्रॉसओव्हर केल्यानंतर तुम्ही बघू शकता की MACDची जी तेव्हाची जी व्हॅल्यू होती ती -71 होती. म्हणजे अशा व्हॅल्यू खूप मेजर फॉल नंतर बघायला मिळतात. तर -71 होती. आता इथे MACDमध्ये तुम्ही बघू शकता की एक रिकव्हरी आली
आणि जूनपर्यंत ही रिकव्हरी एमएससीडी मध्ये चालू होती. म्हणजे -71 पासनं 0 लाईनपर्यंत एमएससीडी आला. आता ह्याच्यात मी काय बघितलं की एमएससीडी हा -71 पासून 0 पर्यंत आला, पण तुम्ही वरती पर्टिक्युलरली स्टॉकमध्ये जर बघितलं तर स्टॉकमध्ये मात्र कुठल्याही प्रकारची मुवमेंट ही आली नाही. तर आता बघा इथे मी तुम्हाला एक चॅनल काढून दाखवतो. बघा इथे स्टॉकमध्ये कुठलीही मुवमेंट मित्रांनो आली नाही, पण एमएससीडी मध्ये आता आपण याला अजून थोडं पुढे घेऊन जाऊया. बघा एमएससीडी मध्ये मात्र तुम्ही बघू शकता की एमएससीडी 0 लाईनच्या दिशेने केवढा रिकव्हर झालाय. एमएससीडीच्या दोन्ही लाईन्स वरती चालल्या आहेत टुवर्ड्स द 0, पण स्टॉक मात्र अजून पळालेला नाहीये. तर ह्याला मित्रांनो म्हणतो आपण कॉन्व्हर्जन्स. तर इथे एक कॉन्व्हर्जन्स तयार झाला. हिस्टोग्राम मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की बारीक बारीक हिस्टोग्रामच्या लाईन होत्या. मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं की याचा अर्थ काय असतो. तर हे सुद्धा एक इंडिकेशन होतं की आता एक कुठला तरी सॉलिड ट्रेंड त्या स्टॉकमध्ये येणार आहे. आता तो डेफिनेटली मित्रांनो फॉल पण असू शकतो किंवा डेफिनेटली मित्रांनो एक बुलिश ट्रेंड पण असू शकतो. पण इथे ऑलरेडी मार्केट बरेच पॉईंट पडलेलं होतं. 7,500 पर्यंत मार्केट आलेलं होतं. स्टॉक सुद्धा मजबूत पडलेला होता मित्रांनो. आधी स्टॉकने टॉप दिला होता 845चा आणि तिकडनं स्टॉक तुम्ही पाहू शकता डायरेक्ट हाफ प्राइसवरती आला होता 472. तर इथे मी असा अंदाज बांधला की बाबा या स्टॉकमध्ये एक चांगला कॉन्क्रीट बॉटम आलाय. आता एमएससीडी हे वरती चाललं आहे. एमएससीडी मध्ये रिकव्हरी होते -71 पासून 0, पण स्टॉकमध्ये मात्र 480 ते 520 550 या रेंजमध्ये स्टॉक खेळत होता. आता ऍक्च्युली आता इथे एक ब्रेकआउट एक्सपेक्टेड होता. मित्रांनो एवढं इझी नसतं लगेच कुठला ब्रेकआउट देत नाही. मी आजच्या तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं की ब्रेकआउट ट्रेड्स कसे घ्यायचे. तर हा मित्रांनो एक ब्रेकआउट प्लस तुम्ही म्हणू शकता इथे कॉन्व्हर्जन्स पण होता. तर इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता की त्याच्यानंतर 0 लाईन सुद्धा स्टॉकने सक्सेसफुली क्रॉस केली खाली एमएससीडीने आणि त्याच्यानंतर तो स्टॉक पळाला. तो स्टॉक थेट जाऊन बसला 880 पर्यंत. तर मित्रांनो इथे आता तुम्ही प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. आता इथे टॉप शोधणं तर शक्य नाही. आता तुम्हाला कितीचं टार्गेट ठेवायचं. मी या स्टॉकमध्ये पर्टिक्युलरली 30%चं टार्गेट ठेवलं होतं. मला अजूनही आठवते की मी 519 520ला वगैरे घेतला होता. त्याच्यानंतर स्टॉक परत 580 वरनं उलटा फिरला, परत 550ला आला, तेव्हा सुद्धा मी बाईंग केलं होतं आणि जवळपास 30% वरती मी तो ट्रेड कापला. मित्रांनो चांगले पैसे मला या ट्रेडमध्ये मिळाले होते. पण अर्थात मी 1-2 महिने घाई नाही केली. जेव्हा मार्चमध्ये फॉल आला तेव्हा मी कुठलीही घाई नाही केली. मार्केट स्टेबल होऊ दिलं. त्याच्यानंतर स्टॉकमध्ये एक चांगली स्टॅबिलिटी आली. स्टॉक एका लेवलवरती ट्रेड करत होता, जे एक चांगलं इंडिकेशन होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा एमएससीडीने 0 लाईनला क्रॉसओव्हर केलं आणि कॉन्व्हर्जन्स तयार झाला तेव्हा मी एक ट्रेड घेतला. मित्रांनो असं प्रत्येक महिन्याला होत नाही. 3-4 महिन्यातनं 5-6 महिन्यातनं एखाद्या स्टॉकमध्ये कॉन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स होत असतात. पण जिथे तुम्हाला 20% 30% एवढी मुवमेंट 10% पूर्वीच्या मार्केटमध्ये होती, कारण तेव्हा व्हॉलॅटिलिटी कमी होती, तिथे 10%ची मुवमेंट तुम्हाला मिळायची. पण आता व्हॉलॅटिलिटी जास्त असताना तुम्हाला एक 15-20% 30%ची मुवमेंट कॅप्चर करता येऊ शकते. आता मित्रांनो तुम्हाला दुसरीकडे मी अजून एक ट्रेड घेतलेला तुम्हाला मी तुमच्यावर डिस्कस करतो. ही सुद्धा एक माझी डायव्हर्जन्सची स्ट्रॅटेजी आहे. तर हिरो मोटोमध्ये तर ऍक्च्युली पर्टिक्युलर जो ट्रेड होता तो आला होता. तो तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. 2च मिनिटं आपण बघूया. हिरो मोटोकॉर्प मध्ये तो बघा हिरो मोटोकॉर्पचा चार्ट आता तुमच्यासमोर ओपन झालाय. याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो मी कुठे डायव्हर्जन्स प्लॉट केला होता. त्याच्यासाठी मी तुम्हाला काही ट्रेंड लाईन्स ड्रॉ करून दाखवतो. मित्रांनो मी ट्रेंड लाईन्स ॲरोज ह्या गोष्टी नेहमी यूज करतो, कारण त्याच्याने एक चांगलं ट्रेंड आयडेंटिफाय करता येतो. त्यामुळे ह्या गोष्टी मी नेहमी यूज करतो आणि स्टॉक मार्केटमध्ये या युजफुल असतात मित्रांनो गोष्टी. तर बघा इकडे तुम्हाला दाखवतो मी. एक मिनिट. इथे तर मी एक ट्रेंड लाईन ड्रॉ करतोय आणि त्याचा यूज तुम्हाला मी सांगतो. बघा एक मिनिट. तर ही ट्रेंड लाईन मी काढली आहे, ती तुम्हाला दाखवण्याकरता की एमएससीडी मध्ये कसे लोअर हाईज तयार झाले होते. तर मित्रांनो हे लोअर हाईज एमएससीडी मध्ये तयार झाले आणि ॲट द सेम टाइम हे बघा इथे लोअर हाईज तुम्हाला आता क्लिअर दिसत आहेत. आणि लोअर हाय हायर हाय काय असतो मी तुम्हाला RSIच्या सिरीजमध्ये सांगितले. आणि ॲट द सेम टाइम मित्रांनो स्टॉकमध्ये मात्र हिरो मोटोकॉर्पच्या स्टॉकमध्ये मात्र हायर हाय तयार झाले.
आता इथे तुम्ही बघा, तुम्हाला दिसेल एक खूप मोठा असा डायव्हर्जन्स. बघा मित्रांनो, हे बघा मी तुम्हाला मुद्दाम इथे दाखवतो ॲरोमध्ये. बघा तुम्हाला इथे ॲरोमध्ये दिसत असेल की हा काय तयार झालाय, डायव्हर्जन्स तयार झाला. डायव्हर्जन्स म्हणजे स्टॉक हायर हाय बनवत चाललाय वरच्या दिशेने, पण एमएससीडी मात्र काय बनवत चाललंय, लोअर हाय बनवत चाललंय. एक खूप मोठा गॅप झाला, म्हणजे दोन्ही लाईन एकमेकांपासून दूर जात आहेत. इथे मी मुद्दामून तुम्हाला लिहून दाखवतो, याला म्हणतो डायव्हर्जन्स. हे सगळं नजरेत बसायला मित्रांनो खूप टाइम जातो. एका दिवसात 2 दिवसात या गोष्टी शिकता येत नाहीत. लोक सांगतात 2 दिवसात शिका, 5 दिवसात शिका. मित्रांनो एवढं इझी नाहीये. ह्याच्याकरता तुम्हाला असे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स खूप सारी बघावी लागणार आहे. बघा इथे झाला तयार मित्रांनो डायव्हर्जन्स. आता इथे डायव्हर्जन्स झाला होता, मला अजूनही लक्षात आहे 3,335 वगैरे मी हिरो मोटोकॉर्प शॉर्ट केला होता फ्युचरमध्ये, आणि 100 पॉईंट खाली आल्यानंतर मी तो कव्हर केला होता. तर अर्थात स्टॉक त्याच्यापेक्षा खूप खाली गेला. तुम्ही स्वतः डोळ्याने बघू शकता की हा डायव्हर्जन्स क्रिएट झाला होता तेव्हा स्टॉक कुठे गेला. बघा तुम्हाला तेही दाखवतो मी. बघा इथे एक बघा एक डायव्हर्जन्स क्रिएट झाला. बघा आता तुम्हाला दाखवतो स्टॉकचा बॉटम बघा कुठे आला मित्रांनो. हा बघा इथे 2,805 पर्यंत स्टॉक कोसळला 3,400 पासून. मित्रांनो मिनिमम 15 ते 20% मुवमेंट स्टॉकमध्ये आली होती. पण तिथे मी अर्थात ट्रेड फ्युचरमध्ये होता, रिस्क जास्त होती, म्हणून मी तो इमिजिएटली ट्रेड 100 पॉईंट्स मला मिळाल्यानंतर मी तो ट्रेड कट केला होता. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही डायव्हर्जन्स ट्रेड घेऊ शकता. आता इथे तुम्हाला अजून एक एक्झाम्पल मी दाखवतो. आपण आता डॉक्टर रेड्डीचा स्टॉक घेऊया. मला आठवतं मी त्याच्यामध्ये पण एक ट्रेड घेतला होता. मित्रांनो मी असे वेगळ्या सेटअपवर बरेच ट्रेड घेत असतो. आता मला 1 मिनिट मला आठवावं लागेल की मी एक्झॅक्टली कशामध्ये तो ट्रेड घेतला होता. 1 मिनिट सांगतो तुम्हाला मी. आपण डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीमध्ये बघूया. असे व्हिडिओज मित्रांनो बनवण्यामागे हाच उद्देश असतो की तुम्हाला ट्रेडिंग चांगल्या पद्धतीने कळावं, तुम्ही शिकावं इकडे की कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी एक प्रोफेशनल ट्रेडर बनवतो. मी अर्थात स्वतःला मी अजून प्रोफेशनल ट्रेडर पण बनवणार नाही. मी एक नॉर्मल मित्रांनो कन्झर्वेटिव्ह ट्रेडर आहे. मी काही फार मोठा माणूस नाही आहे. पण आता इकडे बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी एक चांगला ट्रेड कसा डॉक्टर रेड्डीमध्ये आला होता. आत्ताचीच गोष्ट आहे. येस, हे बघा इथे बघा मित्रांनो, जो स्टॉक होता, मी परत ट्रेंड लाईनचा यूज करतो. स्टॉक जो होता तो लोअर हाईज बनवत होता. बघा इथे स्टॉकने लोअर हाईज बनवले किंवा तुम्ही लोअर लोज म्हटले तरी सुद्धा चालू शकते. बघा इथे लोअर लोज बनवत होता आणि ॲट द सेम टाइम एमएससीडी मध्ये मात्र गुंतागुंत होती. कुठली मुवमेंट एमएससीडी मध्ये नव्हती. एक फ्लॅट लाईन तुम्हाला इथे मित्रांनो दिसेल. बघा आता इथे एमएससीडीने एक बॉटम बनवलाय, -134ची मला वाटतं ही लेवल आहे, आणि स्टॉक मात्र काय होत चाललाय, पडत चाललाय पडत चाललाय पडत चाललाय, पण एमएससीडी पडायला तयार नाही. तर अशा केसमध्ये मित्रांनो तयार झाला कॉन्व्हर्जन्स. त्याच्यानंतर आलेली तुम्ही मुवमेंट बघू शकता की स्टॉक कंटिन्युअस त्याच्यानंतर पळालाय 4,200 पासून ते आज अगदी तुम्ही बघू शकता 5,200 पर्यंत स्टॉक पळाला. ते इकडे अशा पद्धतीने मित्रांनो काय बघतात, कॉन्व्हर्जन्स बघतात. तुम्हाला मी 3 एक्झाम्पल्स दाखवली. पहिल्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला टेक महिंद्रा मधला एक कॉन्व्हर्जन्स दाखवला, त्याच्यानंतर तुम्हाला मी हिरो मधला डायव्हर्जन्स दाखवला, त्याच्यानंतर डॉक्टर रेड्डीमध्ये मी तुम्हाला परत कॉन्व्हर्जन्स दाखवला की स्टॉक पडतोय पण एमएससीडी मात्र जैसे ते आहे तिथेच आहे. एमएससीडी मध्ये कुठल्याही प्रकारची मुवमेंट नाही किंवा फॉल नाही. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की 3-4 वेळा फास्ट मुव्हिंग लाईनने स्लो मुव्हिंग लाईनला क्रॉस केलं, पण तरी सुद्धा स्टॉकमध्ये ट्रेंड हा फॉर्म होत नव्हता. आणि त्याच्यानंतर क्रॉस केल्यानंतर एक ट्रेंड आला, प्रिव्हियस ट्रेंड त्याने तोडला आणि त्याच्यानंतर स्टॉक वरती पळाला. आता याच्यासाठी मी तुम्हाला काही रूल्स सांगतो. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा रूल हा आहे की कुठला तरी ट्रेंड येण्याच्या आधी त्या स्टॉकमध्ये एक्झिस्टिंग एखादा ट्रेंड असला पाहिजे. आता याच्या वाक्याचा तुम्हाला अर्थ सांगतो. इथे तुमच्या समोर ज्यात डॉक्टर रेड्डी दिसतंय त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग ट्रेंड होता बेरिश, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बुलिश ट्रेंड आला. ओके, तर याला तुम्ही एक म्हणू शकता की एक प्रिव्हियस ट्रेंड संपला आणि एक नवीन ट्रेंड हा चालू झाला. तसंच मित्रांनो टेक महिंद्रामध्ये तुम्ही बघितलं की फॉल झाला फॉल झाला फॉल झाला फॉल झाला, स्टॉक आला 480 पर्यंत, तिथे स्टॉक एका नॅरो रेंजमध्ये गेला आणि त्याच्यानंतर एक्झिस्टिंग ट्रेंड संपून
एक नवीन ट्रेंड चालू झाला, स्टॉक पळाला. हिरो मोटोकॉर्पमध्ये तुम्ही बघितलं की स्टॉक हा कंटिन्युअसली वरती जात होता, हायर हाय बनवत होता, पण एमएससीडी लोअर हाय बनवत होतं. तर काही काळ गेला, स्टॉक हायर हाय गेला, त्याच्यानंतर स्टॉकचा एक्झिस्टिंग ट्रेंड संपला, म्हणजे बुलिश ट्रेंड संपला आणि तो कुठल्या ट्रेंडमध्ये गेला? बेरिश ट्रेंडमध्ये गेला. तर मित्रांनो, इकडे तुम्ही ट्रेंड वाईज सुद्धा सेटअप ट्रेड करू शकता, ब्रेकआउट ट्रेड्स तुम्ही घेऊ शकता, वेगळ्या अशा स्ट्रॅटेजीज तुम्ही स्वतःच्या सुद्धा फॉर्म करू शकता. बिलीव्ह करा, तुम्ही सुद्धा करू शकता. तुम्ही सातत्याने आपल्या चॅनल बरोबर राहा. ज्या स्ट्रॅटेजी मी तुम्हाला दाखवतोय त्या तुम्ही नीट बघा, व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे तुम्हाला समजतील. रूल क्रमांक 2, ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे मित्रांनो हिस्टोग्रामचा. हा हिस्टोग्रामचा याच्यामध्ये काय रोल आहे? तर हिस्टोग्राम तुम्हाला हे दाखवतो की जो ट्रेंड बनतोय तो किती स्ट्रॉंग आहे. आता बघा इकडे ट्रेंड तर बनत होता मित्रांनो, ट्रेंड तर मित्रांनो इथे बनत होता बघा, बघा ट्रेंड बनत होता. आणि हे कोण दाखवत होतं की स्ट्रॉंग ट्रेंड बनतोय? हिस्टोग्राम आपल्याला सातत्याने सांगत होता की हिस्टोग्रामच्या मोठ्या होणाऱ्या ज्या लाईन्स आहेत, व्हर्टिकल लाईन्स, ते आपल्याला कंटिन्युअस हे दाखवत होतं की इथे एक स्ट्रॉंग ट्रेंड बनतोय. त्यामुळे हिस्टोग्रामचा यूज काय होतो? तर हिस्टोग्रामच्या लाईन्स तुम्हाला हे दाखवतात की इथे कुठला ट्रेंड बनतोय, एक स्ट्रॉंग ट्रेंड बनतोय. किंवा हिस्टोग्रामच्या लाईन जर बारीक होत गेल्या, काय होत गेल्या? बारीक होत गेल्या. तर उदाहरणार्थ तुम्हाला दाखवतो, आपण आधी एखाद्या ठिकाणी बघूया. बघा आता इथे हिस्टोग्रामच्या लाईन बराच काळ बारीक होत्या, त्याच्यानंतर पुन्हा मोठा लाईन झाला, एक पडायचा ट्रेंड आला, स्टॉक पडला. आणि बघा इकडे इकडे बघा, इथे त्या ज्या लाईन्स आहेत त्या परत बारीक होत गेल्या. बघा बारीक होत गेल्या म्हणजे ट्रेंड काय झाला? एक्झिस्टिंग ट्रेंड संपला. इकडे तुम्ही वरती बघू शकता, स्टॉक एक 4-5 कॅन्डल बुलिश कॅन्डल त्याने फॉर्म केल्या, परत स्टॉक पडला, त्याच्यानंतर बारीक लाईनच बनत राहिल्या. म्हणजे जो ट्रेंड होता, बेरिश ट्रेंड होता, कॅन्डल्स तर रेड फॉर्म होत होत्या, पण जो बेरिश ट्रेंड होता तो एवढा स्ट्रॉंग नव्हता. हे कोण दाखवतंय? तर हे तुम्हाला खाली जो हिस्टोग्राम आहे तो दाखवतोय. बघा ना तुम्ही इथे हिस्टोग्राम मध्ये बघा, कंटिन्युअस तुम्हाला छोट्या छोट्या लाईन्स दिसतील. बघा केवढ्या छोट्या लाईन्स झाल्या हिस्टोग्राम मध्ये. म्हणजे स्टॉक पडतोय पण ट्रेंड हा मात्र काय नाहीये? स्ट्रॉंग नाहीये. म्हणजे जी काही डाऊनवर्ड मुवमेंट त्या स्टॉकमध्ये आली आहे ती एवढी स्ट्रॉंग नाहीये, हे तुम्हाला इथे हिस्टोग्रामच्या थ्रू समजलं असतं. त्याच्यानंतर रूल नंबर 3 मित्रांनो, कॉन्व्हर्जन्स झाल्या झाल्या इमिजिएट कुठलाही ट्रेड एक्झिक्यूट करू नका. कॉन्व्हर्जन्स पूर्ण होऊ द्या, स्टॉकला काही 1-2 कॅन्डल मुवमेंट्स पकडू द्या, त्याच्यानंतर तुम्ही त्या ट्रेंडमध्ये एंटर करा. होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, सर्व स्ट्रॅटेजी तुम्हाला डिटेलमध्ये समजल्या असतील. जरूर या स्ट्रॅटेजी लर्न करा आणि कशा वाटल्या खाली कॉमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. धन्यवाद.